ये भी नहीं वर्क हो रहा है। बहुत थक गया यार, अपन काय काय ट्राय केलं, सगळं फेल होत आहे। बघ ना, किती प्रकारचे परम्युटेशन कॉम्बिनेशन ट्राय केले। भैरव जिरापुरे अकोला, भैरव जिरापुरे गट्टेवाडी, नुसतं भैरव जिरापुरे पण टाकून बघितलं। वो छोड़, ये देख मैंने जे भैरव, बी जीरापुरे, जीरापुरे बी सब टाइप किया, वो मिल ही नहीं रहा है भैरव। एवढंच काय, जिल्हा तालुका ते पण टाकलं यार, सापडतच नाही आहे भैरव। आपलं अख्खं जागरण वाया गेलं आजचं। यार मुझे वो वेडिंग को निकलना है यार, वहाँ का पूरा मैनेजमेंट एग्जीक्यूशन सब करना है मुझे। बापरे हर्षित, आय एम सॉरी। मी तरी दुपारी झोप पूर्ण करू शकते, पण तू तर तुला दिवसभर काम करायचं आहे ना। आय एम सो सॉरी, उगाच जागरण केलंस तू। नाही, आपण एवढं जागरण केलं, सर्च करायचं ट्राय केलं, काहीच नाही भेटलं, पण एवढं जागरण केलं त्याचा काही फायदा नाही झाला ना। तर आपण आता असं जागरण करूया की ज्याचा आपल्याला दोघांना पण काहीतरी फायदा होणार, म्हणजे कॉम्पन्सेट झालं पाहिजे ना जागरण। तो मैं सोच रहा था कि हर्षित, काय करतोयस? सीसीटीव्ही आहे चालू नाही। आणि काय सुचतंय तुला? थोड्या वेळाने उठव, तुला कामाला पण जायचंय ना। काही तास झोप मिळणार आहे, झोप ना मग। क्या यार तेरा, जाऊ दे, उद्याच करते। हाँ बोला, नाही ऍक्च्युली मी तुम्हाला कॉल करणारच होते। इकडे बघ ना। त्यांच्या लग्नाला किती वर्ष झालेत आणि पण मग त्यांना का डिवोर्स हवाय? बरं ठीक आहे, आपण उद्या माझ्या ऑफिसमध्ये भेटूनच बोलूया। आई, आई इकडे बघ ना। आई, हा लॅपटॉप, हा लॅपटॉप सुरू कसा झाला? ह्यांनी मला काल असं काहीच सांगितलं नाही। मी विचारलं तेव्हा हे माझ्याशी खोटं बोलली का? नाही, या सगळ्यावर आता लवकरात लवकर उपाय शोधून काढायलाच हवा। माझ्या माणसांवर जर का अशी गदा येणार असेल तर मी ते खपवून घेणार नाही। इतकी कॉफी पिते सकाळपासून, तरी झोप येते। एक काम करते, एक पडी टाकतेच। तेजाताई, सॉरी, तुम्ही फ्री आहात ना? मला तुमच्याशी थोडं बोलायचंय। कामात तर नाही आहात ना? तू इथे, बरं ठीक आहे। नाही कामात नाही आहे। तू बस, मी चहा करून आण। नाही तेजाताई, हे बघा, सॉरी, पहिले तर मी तुम्हाला डिस्टर्ब करते, पण प्लीज माझं ऐकून घ्या आधी। आपल्याला आत्ताच्या आत्ता डॉक्टर वेदांतांकडे जायचंय, किंवा तुम्ही त्यांना इथे बोलवून घ्या प्लीज। ऐक ना, नक्की काय झालंय? म्हणजे तुला तिकडे जाऊन काय करायचंय नक्की? सेशन आत्ताच्या आत्ता तुम्ही बोलवा त्यांना, कारण या सगळ्या प्रकरणावर ना आपल्याला काहीतरी तातडीने उपाय शोधणं खूप गरजेचं आहे। प्लीज तेजाताई, त्यांना बोलवून घ्या। मी तुला स्पष्टच सांगते, तू या प्रकरणात नको पडूस। हे बघ, हे प्रकरण इतकं साधं सोपं नाहीये अगं, आणि जेवढं केलंस तेवढं बास ना। गट्टेवाडीला काय घडलं लक्षात आहे ना तुझ्या?
मग का तुला खोलात शिरायचं या सगळ्याच्या? त्याच्यातही तुम्हाला ह्या सगळ्याचा सिरियसनेस कळतोय का? तुम्हाला वाटतंय तेवढं हे प्रकरण सोपं नाहीये. एक्झॅक्टली मी पण हेच म्हणतेय. दिसतंय तेवढं सोपं नाहीये हे प्रकरण. ह्या प्रकरणाच्या जितकं खोलाशी जाशील ना तितकं तुझ्या हाताला काहीच लागणार नाही. आणि हे सगळं मी एक्सपिरियन्सवरनं बोलतेय. आम्ही काल रात्रीपासून मी आणि हर्षित त्या भैरवला शोधण्याचा प्रयत्न करतोय. काय काय नाही केलं आम्ही. म्हणजे भैरव जिरापुरे गट्टेवाडी, भैरव जिरापुरे अकोला, भैरव जिरापुरे ठाणे, नुसतं भैरव जिरापुरे असे कित्येक परमिटेशन कॉम्बिनेशन शोधले आम्ही. पण त्याचा अजिबात पत्ता नाही लागला, काहीच उपयोग नाही झाला. त्यामुळे म्हणून तुला सांगते हे सगळं सोडून दे आणि तुझं रुटीन लाईफ फॉलो कर. तेजाताई, आता आपण जरी त्यांच्यापासून लांब जायचं ठरवलं ना तरी त्या आपल्यापासून आता लांब नाही जाणार. त्या माझा पाठलाग करतच राहणार. काय म्हणजे? म्हणजे हे फुटेज बघा, म्हणजे तुम्हाला समजेल मी काय बोलते ते. नाही भयंकर आहे अगं. त्याचा श्वास गुदमरलाय. त्याला काही झालं असतं तर? त्याच्यातही तुम्हीच सांगा आता मी कशी पॅनिक नाही होणार, कसं टेन्शन नाही येणार मला. प्लीज तुम्ही डॉक्टर वेदांतकडे मला घेऊन चला किंवा त्यांना इथे बोलवा. आपल्याला तातडीने उपाय शोधणं खूप गरजेचं आहे. प्लीज तेजाताई. घे मया पोया खा. अरे गैरा त्रास होऊ राहिला का बेटा? बरं नाही वाटत आहे अजून? माय हो थांब, तुला आधीचं दूध देते मी, तुला बरं वाटीन त्याच्याने. काय माय पोराचं नशीब तरी बाबाची मदत करायला आला आणि चांगलं फळ मिळालं रे तुला त्याचं. घे पी. एवढं रक्त सांडलं माय लेकराचं. आणि त्या वल्लरीला आहे का काही? आता बी सकाळपासून गायब आहे कुठेतरी. हे ज्याच्या त्याच्या आयुष्यात ना खुपसायची सवय तिले, म्हणून हे सगळं असं घडतंय. त्यात तिच्या त्या चोमड्या मैत्रिणी त्या कमी होत्या का काय म्हणून आता भूतबी आपल्या डोक्यावर येऊन नाचून राहिले. काही काय बोलली राहिली तू? काय असं कोणी मेलेल्या माणसांना आवडीने घरात बोलवतं का? आणि वल्लरीचा त्याची मदत करी राहिली ना. मदत बरं ठीक आहे ना, मदत करते मान्य आहे मले. पण तिच्यामुळेच आल्या की नाही त्या घरात? नाही तर आल्या असत्या का भुतड्या आपल्या घरामध्ये? काय गरज होती मला सांग? त्या गाडीतनं येताना जरा जंगलात खुसफुस झाली तर उतरायची काय गरज होती एवढ्या रात्री? म्हणून पछाडलं ना त्या भूतनीने. 4 बुक जास्त शिकली ना म्हणून शहाणपणा करून राहिली. लेकरं बाळ खेळवण्याच्या नादामध्ये भूत खेळून राहिली. काय तर म्हणे आता भूतांच्या लेकरांले नाही मिळवून देणार आहे. वा रे वा, माय नशिबी काही आजी व्हायचं सुख नाही व माय. केव्हा आजी होईन आणि काय नाही, भूतच करून राहिली नुसती. गाई त्या वल्लरीला बोलायच्या नादात तुला स्वतःच्या हातावरच्या होती घेतलाय. येड लागला का मला स्वतःच्या हातावरच्या होतायला? कस काय ते पातेलं पोरे देवा. चल आपण त्याला उचललो. मला बोलते ना मग तू. आता असंच होणार तुझ्यासोबत. ओ गॉड, मला काही सुचत नाही आता. आणि डोक्याची मंडई झाली पार. काय करायचं नक्की? तुम्हाला काही करायचं नाही, मी सांगते तेवढंच करायचंय. प्लीज आपण आत्ता डॉक्टर वेदांतकडे जाऊया. पण त्यांच्याकडे आपण तेजाताई प्लीज ऐका ना माझं. हे बघा, जोवर मला त्रास होत होता तोवर मी काही बोलले नाही, पण आता गोष्टी माझ्या माणसांवर येतात. यांना जर का त्रास होणार असेल तर मला नाही चालणार आहे. यांनाच काय, तुमच्यापैकी कोणालाही त्रास झाला तर मला नाही चालणार आहे तेजाताई. त्यामुळे प्लीज माझं ऐका. डॉक्टर वेदांतना कॉन्टॅक्ट करा. पण त्यांच्याकडे जाऊन नेमकं काय करणार आपण? सेशन. आता जोवर आपण सेशन घेत नाही तोवर नर्मदा आणि लाली यांच्याविषयी आपल्याला सगळं नाही कळणार आहे. आणि तोवर हे सगळे प्रकार नाही थांबणार आहेत. प्लीज ऐका माझं. प्लीज तेजाताई, आपण डॉक्टर वेदांतकडे जाऊयात. प्लीज मदत करा. प्लीज लवकर कॉल करा.
हॅलो डॉक्टर विधाते. नो 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 तेजस्वी, मी आधीही बोललोय मी हे करू शकत नाही. सॉरी. डॉक्टर हे बघा मला तुमचं म्हणणं पटतंय पण प्लीज एकदा तुम्ही हे फुटेज बघा आणि मग त्यानंतर डिसाईड करा. वल्लरी ऐक, आय नो एकदा तुम्ही फुटेज बघितलं ना की तुम्हाला पण कळेल आम्ही नक्की काय म्हणतोय ते. हो प्लीज. प्लीज डॉक्टर. पाहिलं डॉक्टर हे सगळं आधी माझ्यासोबत तर होतच होतं पण आता माझ्या नवऱ्यासोबत पण होतं. मी कसं सहन करणार आहे सगळं. माझ्या माणसांच्या जीवावर बेततंय. आणि एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का, लाली मला दिसत नाहीये पण ती असण्याच्या खुणा दिसतात मला. बरोबर ही लाली आहे की नर्मदा हे कळत नाहीये आणि मी त्यांना बघू शकत नाहीये, मी त्यांना भेटू शकत नाहीये, त्या माझ्याशी संपर्क करू शकत नाहीत म्हणून राग तर काढत नसतील ना अशा प्रकारे. या प्रकारचा हल्ला करून त्या काही सांगण्याचा प्रयत्न करतात का, मदत मागतायत का माझी, मला खरंच काही कळत नाही हो डॉक्टर. मला हे कळायला हवं. माझी जर का मदत हवी असेल तर मला कसं कळणार आहे. काम डाऊन, काम डाऊन वल्लरी. तुम्ही जे म्हणताय ते मला जरी कळत असलं तरी मागच्या वेळेच्या अनुभवावरून मी ही रिस्क नाही घेऊ शकत. प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड. वल्लरी, अहो तुम्हाला जितकं सोपं वाटतंय ना तितकं सोपं हे नाही आहे. एखाद्या अंधाऱ्या खोलीत जाऊन परत येण्यासारखं नाही आहे. वल्लरी, आपण पूर्णपणे एका वेगळ्या जन्मात जाण्याबद्दल बोलतोय, एका व्यक्तीच्या भावविश्वात शिरण्याबद्दल बोलतोय. आर यू गेटिंग? अहो अभिमन्यूप्रमाणे चक्रव्यूहात अडकण्यासारखं असू शकतं हे. आपल्याला कदाचित आत जाण्याचा मार्ग माहिती आहे पण बाहेर कसं यायचं हे आपल्याला माहित नाही आहे. पण मला हे सगळं कळलं नाही तर मी त्यांना न्याय कसा मिळवून देणार आहे डॉक्टर. वल्लरी, अहो तुम्ही तुमचा जीव धोक्यात घालणार का त्याकरता? अहो वकील आहात ना वल्लरी तुम्ही. कित्येक निरपराध लोकांना न्याय मिळवून द्यायचा आहे तुम्हाला. अहो आणि याच्यामध्ये तुमच्या जीवाला धोका असू शकतो. प्लीज समजून घ्या. हे बघा, या सगळ्यामध्ये आपण तुमच्यासारखी एक एक्सपर्ट वकील गमावू शकतो. एक अशी वकील जी प्रोफेशनल कमिटमेंटच्या पुढे जाऊन सेल्फलेसली मदत करते लोकांना. मी पुन्हा एकदा सांगतोय, मला नाही जमणार. सॉरी. डॉक्टर तुमच्यासाठी माझा जीव महत्वाचा आहे ना. म्हणजेच तुमच्यासाठी तुमची पेशंट महत्वाची आहे हो ना. वल्लरी, माझ्यासाठी प्रत्येक पेशंट महत्वाचा आहे. एक्झॅक्टली. जसं तुमच्यासाठी तुमची पेशंट महत्वाची आहे तसंच माझ्यासाठी माझा क्लायंट महत्वाचा आहे. जेव्हा मी एखादी केस घेते तेव्हा ती केस फक्त त्या क्लायंटची नाही माझी होऊन जाते आणि मला त्यांची मदत करायची. डॉक्टर प्लीज एक सेशन करूयात आपण. वल्लरी प्लीज ऐका. डॉक्टर जिवंत लोकांची तर कोणीही मदत करू शकतं पण ह्यांचं काय, या फक्त मला संपर्क करू शकतात. याचा अर्थ मी ह्यांची मदत करायला हवी आहे. डॉक्टर आणि असं असताना मी माझ्या जीवाची पर्वा करू का हो, त्यांच्याकडे पाठ फिरू? नाही डॉक्टर, मी असं नाही करू शकत. प्लीज एक सेशन आय रिक्वेस्ट. वल्लरी, हो ठीक आहे, ठीक आहे. तुम्ही इतकं फोर्स करताय म्हणून मी हे सेशन करायला तयार होतोय. थँक्यू. मायव म्हाताऱ्या बाईले कामं करायला लावून द्यायचे घरातले आणि आपण स्वतः भटकायचं. एवढं भाजलंय मा हाताले पण कोणाला काही चिंता आहे का? एक ग्लास पाण्याचा विचारायला कोणी नाही आधी. ही माई सून घरदार पाहत नाही,
काम धंदे नको तिले, आई घरातले गं. माणसं नको, नुसतं बिरबिर फिरायला पाहिजे, आडीतडी भटकायला पाहिजे. आई तुझ्या हाताला एवढं भाजलंय पण तो तोंड काही गप्प राहत नाही. हा हो अगं ते वल्लरी बाहेर गेली तर काहीतरी कामासाठीच गेली असेल ना. आणि मी काय म्हणतो येईन ना ते. आणि असं तुझं काय काम लागलंय तिच्याकडे जे तू तिच्या नावाने खडे फोडे राहिली आहे. तिले यायचं तेव्हा ती येईन, तोपर्यंत तू आराम कर बरं. चल तू अरे. आराम कर, मया तू आराम कर कामं आधी. पण तू आधी आराम कर. अरे मया तिची काळजी वाटते मला म्हणून बोलते ना मी. ही वल्लरी ना एवढी न सांगता सवरता इथल्या वेळ जात नाही कधी बाहेर. मला सांगून जाते की मी या वेळेला येणार आहे का त्या वेळेला येणार आहे, पण आज पाहि ना सकाळपासून गायब अजून घरी आलेली नाहीये. कसं आहे भो, माझ्या मनामध्ये ना दडकी भरलेली आता की ही बाहेर गेली आणि काही घेऊन आली घरात तर काय करायचं आपण. काय वाढून ठेवलंय आपल्या समोर मला काही सांगता येत नाही. त्या भूतनीने आणि वल्लरीने सगळा सत्यानाश मांडलाय माझ्या घराचा. गाई असं काही बी होत नसतं. तू आधी थोडी शांत हो बरं आणि आराम कर बरं. कर. मी काय आराम करू, मा काही होत नाही, तू बस. तुझे लागलं एवढं रक्त येतंय, तू आराम कर, मला काही आरामाची गरज नाहीये. काय वल्लरी घरी आल्याशिवाय माझ्या जीवाला काही चैन पडत नाही. त्या चोंबड्या तेजाकडे गेली असेल, मी पायी येते, मला काही अगं आई. चित्त लागणार नाही. तू थांब, तू बैस, आराम कर, मी येते. वल्लरी, तेजस्वी, मी तुम्हाला पुन्हा एकदा कल्पना देतोय. आपण हे जे काही करणार आहोत त्यात खूप रिस्क आहे. सो आर यू शुअर? हो डॉक्टर. ठीक आहे. वल्लरी, आता या फिरणाऱ्या चक्रावर कॉन्सन्ट्रेट कर. मनातले बाकीचे सगळे विचार बाजूला करा. फक्त माझ्या आवाजावर कॉन्सन्ट्रेट करा वल्लरी. हळूहळू तुमचे डोळे जड होत आहेत. तुम्हाला सगळं शांत वाटायला लागलंय. आता तुम्हाला फक्त माझा आवाज ऐकायला येतोय. वल्लरी, आता मी 1 ते 10 अंक मोजेन. त्याच्यानंतर तुम्ही फक्त माझा आवाज ऐकणार आहात. मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणार आहात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. वल्लरी, आता मला सांगा, तुमचं वय काय? किती वर्षांच्या आहात तुम्ही? 17. वल्लरी, तुमच्या आजूबाजूला काय घडतंय? मी माझ्या कॉलेजमध्ये ना माझ्यासोबत माझी मैत्रीण आहे. तिला काही मुलं त्रास देऊ राहिली. मी त्या मुलांना घेऊन प्रिन्सिपल सरांकडे गेले. प्रिन्सिपल सरांनी त्या मुलांना शिक्षा बी केली. सरांनी मग कौतुक केलं. प्रिन्सिपल सर मला म्हणाले, वल्लरी, मला अभिमान वाटतो, तू अशीच काय न्यायाविरुद्ध उभी राहा, लढत राहा. चल ना मन्या पटकन. हा बोल ग. हॅलो मन्या, अरे कुठे आहे तू? काय करून राहिला? म्हणजे मी घराजवळच आहे. काय झालं?
काही अर्जंट होतं का? अरे मन्या लवकर ये, ते मनाचे डॉक्टर आले दाढी परत आणि ते वल्लरीले काही बाई प्रश्न विचारून राहिले. तू किती वर्षाची आहे काय आहे, मग ती नर्मदा येऊन जाईन ना तिच्या अंगात परत. काही बी होई राहिलं, पटकन ये बरं तू.